पाणी हे आपले जीवन आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. पृथ्वीवरील सर्व सजीवांना पाण्याची गरज असते. आपणास विहीर, तलाव, नदी, समुद्र यापासून पाणी मिळते. आपण पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, धुण्यासाठी व स्वच्छतेसाठी वापरतो. मोठमोठ्या कारखान्यापासून ते छोट्या उद्योगापर्यंत पाणी वापरले जाते. पृथ्वीवर 71% पाणी असूनही त्यापैकी खूप कमी प्रमाणात पाणी पिण्यायोग्य आहे. पाण्याअभावी दुष्काळ, भूक, दारिद्र्य यासारख्या समस्या निर्माण होतील. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. पाण्याची बचत करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे व काळाची गरज देखील आहे. धन्यवाद. यावेळी उन्हाळा भरपूर आहे. गेल्या वर्षी पाऊस नाही, काय नाही. यावेळी दुष्काळ पडायची शक्यता भरपूर आहे. वाटते तावायला लागले, लोकांना बाहेर पडायचं अवघड झाले. पाणी प्यायचं अवघड होऊन राहील. सगळ्या दिवशी लई डेंजर म्हणजे काय अवघड होऊन आता पाऊस नाही, काय नाही. पाणी खराब झाले. रावाला थांब का बोल की मर्दाना 4-5 दिवस झालं पाणी नाही. पाणी यायला लागले, ते पण गाळ असलेलं पाणी यायला लागले. काय बघतोच की नाही पाण्याचं काय. आणि बरोबर आहे, मी तिकडेच गेलतो आता जाऊन बघायचं. आता कसं झाले, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जरा मागं पुढे होते. लोकांची तब्येत बिघडायला लागली. नाही बरोबर आहे, लहान मुलं आहेत घरात. बरोबर आहे. आता आम्ही जाणार आहे, सगळं व्यवस्थित करून येणार आहे. त्या कामासाठीच मी गेलेलो आता. तेवढं करून व्यवस्थित सगळं आपल्या भागात पाणी व्यवस्थित दूषित येणार नाही याची आम्ही काळजी पण व्यवस्थित गटारी साफ केलेलं नाही. बरोबर नाही करायचं आहे, सगळं करायचं आहे. डेंगूची साफ आहे. बरोबर आहे, करायचं आहे. थोडं जरा तुम्ही पण सहकार्य करा आम्हाला. हॅलो, हा कोण? हा बोला. हा बोला की. होय काय, पाणी येणं झाले? बर बघतो. हा बघतो की. हा ओके बघतो. हा चायला गावाच्या पाण्यानं पिटले. अरे विरा, हा काल गल्लीतल्या बायका आलत्या दंगा करत. त्या म्हणाल त्या उगाच तुला निवडून दिलो. चावीला पाणी येत नाही, येतंय ते पण घाण पाणी येतं या. होय. हा उगाच निवडून दिलो म्हणून तुला काल दंगा करून गेल्या. काय तर पाण्याचं तेवढं बघ जरा. बर ठीक आहे, बघतो. चायला ह्या पाण्यानं पडले. उगाच निवडून आले वाटायला लागले. ते ग्रामसेवक कुठे गेले का? हॅलो, हा साहेब. अहो कुठं आहे? जरा गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा जायचंय तिकडे पाणी हे करायला. हा यालाच लागलोय. आलो येतो तिकडे. हा पाणी खडूळ झाले, पाणी मिळणं झाले. निवडून देऊन काय उपयोग? आपला आपलं म्हणून काय नाही उपयोग यांचा. कोण? हा तूच. काय झालं? तुम्हालाच बोलवायला लागलो या. काय पाणी झालं? नाही आता 4 दिवस झाले, ते पण येते. 4 दिवसानं खडूळ पाणी 4च खाते मिळतात. तुम्हाला निवडून देऊन चूक केली आम्ही. आपलं म्हणून काय ही उपयोग नाही. माणुसकी नाही. माणुसकीनं राहा आम्ही जरा. आमच्या पद्धतीने सगळं करालोय. थोडं मागं पुढे होते, उन्हाळा आहे, जरा तुम्ही पण समजून आता घ्यायला पाहिजे. 2 दिवस की बरोबर आहे की, मग? पण आम्ही पण त्याच प्रयत्नात आहे ना. मग हे आता किती दिवस चालायचं? किती बायका माणसाने सगळ्याला तुम्ही पण आम्हाला सहकार्य केला तर आम्हाला पुढे काम करण्यासाठी सहकार्य का होईल. केलंय? पाण्यासाठी गरीबांची जनता बरोबर आहे तुमचं सगळं. इथून पुढे व्यवस्थित पाणी येणार आहे. आम्ही त्याच ह्याच्यात आहे सगळं. सकाळपासून मी तिकडेच गेलेलो. आता आलो मी घरी. टाकायच्या पाण्यात.
पाणी सोडायचं तेवढं हे कर आणि पाणी खडूळ आले त्यात जरा औषध टाकायचं बघा. बर ठीक आहे. हा मी ग्रामसेवकला फोन लावून बघतो. तुम्ही वा पुढे. अर्जंटच करायचं. नाही करतो. आजच्या आम्हाला पाणी पाहिजे नाही तर टँकर तर आणून दे. ठीक आहे मी ग्रामसेवकला फोन लावून बघतो. वा पुढे तुम्ही. हॅलो हा साहेब कुठं आहे? अहो ती गावातली चर्चा जरा चालू आहे. काय झाले? तुम्ही कुठं आहे? तुम्ही या लवकर या इकडे. नाही आपल्याला काहीतरी बघितलं पाहिजे ते लवकर. अहो माणसं घराकडे आलेत माझ्या. असं काय करलाय तुम्ही? नाही तुम्ही या. बर ठीक आहे ओके. 2 माणसं चांगली म्हणून गावाने सगळ्या निवडून दिलं पाण्यासाठी. आणि खरं काय तुम्ही पाण्याची व्यवस्था ते व्यवस्थित करणं झालायचा. पहिलं पण 30 बोंब आणि आता पण 30 बोंब. अहो माई मी पण त्याच प्रयत्नात आहे. मी पण त्याच प्रयत्नात आहे. अहो माणसं लावल्यात जोडणीला. मी ग्रामसेवकाला फोन लावलाय कधीच. मगापासून फोन करायला उचलत नव्हता. आता येत असतील. अहो मला काय गावाची काळजी नाही काय. मला त्याच्या डबल आहे. काय ग्रामसेवक पण त्याच पद्धतीचं आणि सगळे त्याच पद्धतीचं. आपलं म्हणून केलं खरं काय उपयोग नाही झाला. बघा यांना विचारा. काय येतात ग्रामसेवक. काय रावा काय वेळा बसा साहेब. काय नाही काही पाण्यासाठी सकाळी उजर होय साहेब. बघा की काय झाले पाण्याचं ते. माणसं सगळे आमच्या घरला यायला लागले. अहो ती कळाला विषय. त्यासाठीच मी पाणक्यासनी येऊन आलो. बरोबर घेऊन आलाय का? पाण्याचं काय रोज आम्हाला घराकडे आले ती भांडी घेऊन बघा. जो काय विषय आहे तो समजला. त्यामुळे जे काय झालंय ते तुम्हाला प्रत्यक्ष पाणकी मामाच सांगतील. तुम्हाला बोलाव पाणकी मामा. पाणी जरा आहे थोड्यापैकी. ते मोटर खराब आहे. जरा चालू होईल. मग कधी चालू होईल. उद्या मामा कधी करायची ही आमची माणसं म्हणून निवडून दिली. कधी करायची मोटर दुरुस्त. अजून का बसल्यात. आम्ही करतो. आपण तेवढं बघून घेऊ. हो ग्रामसेवक चला. आज आम्हाला 5 वाजेपर्यंत पाणी यायला पाहिजे चावीला. करूया घ्या. नाहीतर टँकर आणून द्या इथं. हो का टँकर बिंकरची काय गरज नाही. जी काय पाण्याची सोय आज 100% करून देणार. त्यासाठी जे काय मोटर बंद पडले ते आज आम्ही विरा रावा आणि पाणकी मामासनी घेऊन जाऊन मोटर रिपेरी करतो. आणि कसल्याही परिस्थितीत आज पाणी द्यायची व्यवस्था करतो. करायलाच पाहिजे. नाही विलाजच आहे याने. 100% करतो. साहेब आम्हाला 5 आपण एक काम वाजेपर्यंत करूया. पाहिजे. हा आपण जाऊया हा आणि मोटर ती काय झाली बघूया. तुम्हाला पोवायची ना. चायला गावापुढं आबरू जाण्यापेक्षा खोटं बोलल्यालंच बरं. येते की बघा काय अहो पट्टीचा पाहुणा नाही मी. काय मग पाणी आलंच म्हणून समजा आज 100% येणार ना. नमस्कार. मुक्काम पोस्ट राजकारणवाडी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती जाणवत असताना आपले मुक्काम पोस्ट राजकारणवाडी हे देखील त्या पाण्याच्या कमतरतेत कमी नाही. त्यामुळे आपले नूतन ग्रामपंचायत सदस्य तसेच नूतन ग्रामसेवक या पाणी प्रश्नावर काय तोडगा करतात ते आपण पाहूया. कॅमेरामन पापूसह रिपोर्टर साप खोटे, मुक्काम पोस्ट राजकारणवाडी लाईव्ह. माई तुम्ही काय काळजी करू नका. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पाणी उपलब्ध करून देतो बा. येणार म्हणजे येणार 5 वाजेपर्यंत. यायलाच पाहिजे 100% पाणी यायला पाहिजे. ठीक आहे जावा तुम्ही. तुमच्यावर विश्वास ठेवलाय. ठीक आहे. नाहीतर मागणं काय तर नको. साहेब मोटर आपण दुरुस्त करूया. बर. गावात आपलं नाव येईल. होय साहेब. बरोबर आहे. बरं जाऊया ना. हा जाऊया की. चला. तुमच्या अगोदर आपण मोटर यूज करूया म्हणजे आपल्या बी गावात नाव होईल. होय बरोबर आहे तुझं. साहेब चला लवकर मोटर दुरुस्त करायची. ठीक आहे चला. ती पाणकी कुठे गेली. बघा चला. काय भरते का नाही. जावा पार्टी भरले का नाही. घरला जावा की. काय जातो घ्या काय 4 दिवस झाले भरायला बाकी. जावा घराकडे जावा. निवडून गेल्यात काय समजना. मत टाकल्यात काय माहिती. निवडून आल्यात जग मारायला. काय काय
काय पाणी आणले पाणी बारीक आहे काय येत काय असं असतं रे. त्याने अजून कागद पर्यंत आले बघ 2 तास झालं कागद लावले 4 तास झाले तू उभा राह. कामाची बाडी नुसतं पैसे खायचं माझ्या या बाडीला नुसतं माणसाची बाबा पाण्याची टंचाई बघायची गावचा विकास बघायचा असलं काय काय नाही त्या पाण्याचा थेंब बी मिळाला नाही. आमची कुठली माणसं आमची म्हणून आम्ही झक मारल्या माणसाच बाबा माझी घागर तर भरत आल्या आता मी जातो घराकडे आता माझी बायको दोन्ही हाताने बोंबलं तास 2 तास झालं पाण्याने गेलाय म्हणून आता काय सांगायचं घरात मला हेच काय भ्या पडले आता त्या गावच्या सरपंचांनी काय कळना पाण्याची टंचाई करायची का काय काय पाण्याचं सगळं हे सोडवायचं नुसती आपलं नुसतं खरं करत फिरायला नुसतं या माणसं नुसती पंचायतची बॉडी काय बरोबर नाही हो तुमची माणसं होई काय बघायचं पाणी आहे कसं करायचं पाण्याचं घरानं बोंबला लागायला. मी तर आता जातो ना माझी बायको दोन्ही हाताने बोंबलेलं माझी बायको मला झोप देणार ना रातभर बायको माझी पाणी आमचं काय करायचं आम्ही काय मरून जाऊ तुम्ही जातील एवढं पाणी घेऊन. खांद गेली बाबा काय करायचं चला दाखवा तुम्ही सरपंच आला तुम्ही तेवढं सांगा पाण्याला जरा बघायला तुमची माणसं आहेत हो ती तुम्ही सांगा हो आम्ही नाही आता आम्ही जातो हो. खायला तर प्यायचं तर मिटले आपलं पण आता खर्चाचं कुठनं आणायचं पाणी मला हेच काय कळणं झाले कसं काय करायचं ह्याला पाणी नाही हे माणसं बी काय लक्ष देणं झाल्यात पाण्याकडे काय कसं करायचं काय कळणं झालं आता मलाच काय डोसकं माझं काय फिरले माझं डोसकं आता काय आता बायको घरात गेल्या माझी बोंबलणारच आहे प्यायचा आणला खर्चा जाणार 250-300 रुपये देऊन मला टँकर आणायला लागलाय पाण्याचा काय सांगायचं कामं नाहीत काय ना आत्ताच्या परिस्थितीत मोटर काढून घेऊया हो चालतं त्याला शब्द दिला आपण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाणी आणू म्हणून मोटर तेवढी दुरुस्त करूया. नाही चुकीचं आहे सोडा पाणी लोकांना जाणं गरजेचं. बघा साहेब हा. का विहिरीत पहिली उडी तुम्हीच मारायची हो का विरा आणि रावा मला अजिबात पवा येत नाही. हो हा तिथं मगाशी गावकऱ्यांसमोर तर लय सांगाल तसा की मी पट्टीचा खेळाडू आहे आणि असं आणि तसं. अहो मग काय करू मोटर कोण काढायची ती आता. अहो त्या बायकांसमोर काय माझी आबरू काढून घेऊ काय आणि या नवीन गावात सगळ्यासनी काय सांगू मी मला पवा येत नाही म्हणून. म्हणजे खरंच पवा येत नाही म्हणा तुम्हाला. होय ते काय सांगायचं नाही मोटर तेवढी काढून मिळायला पाहिजे बघा आपल्याला. हो नाही बघा मला पवाय काय येत नाही बघा. नाही नाही मला खरंच पवा येत नाही. नाही पवा येत नाही. मग असं करूया साहेब पहिला ह्यांना पवायलाच शिकूया आणि मग पुढचं काय असेल ते गाव विहिरीचा आणि पाण्याचा प्रश्न बघूया. चला चला. हो नाही मला पवाय काय नको. अहो तुम्हाला पोहायला या पाहिजे. नाही तुमची नको. दुसऱ्या गावात जर बदली झाली हा. आणि तिथं पूर ते आला बर तर तेव्हा तुमचा तर जीव वाचवची लागणार तुम्ही त्या होय पुरात. बरोबर आहे. त्या गावात राहू दे की हा. पण तुमच्या जीवाचं तर तुम्हाला पाहिजे की काय तर याला पाहिजे उपाय तुम्हाला. अहो बरोबर आहे पण मला पवाय नको. हो नको कुठं म्हणताय. चला, हो, चला. नाही, हो. नाही, नाही. हो, नाही बघा. हो, हो, नाही. हो, मला नको. हो, नाही बघा. थांबा जरा. होय, हे काय बोला वीर नाही, थांबा जरा बघतो थांबा. वीर काय बघायचे आता. बघतोय जरा केवढा आहे काय पाणी. हो साहेब हिर बघायची राहू दे कपडे काढा चला. चला चला हो, कपडे नाही, काढा. थांबा जरा थांबा हो. चला हो, चला चला. चला हो, कपडे हे काढा. कपडे काढा. हे कपडे हो, काढा. थांबा. इथनं उडी मारा. हो थांबा जरा. काय आली? नाही इथनं नाही इथनं नाही. मग कुठे खाली जरा खाली जाऊया. बरं, चला खाली चला. बरं, चला खाली चला. ए, चप्पल काढा रे वर. तिकडनं चला तिकडनं चला. साहेबालाच पहिला खाली घ्या चला. तुम्ही चला. आहे का? तुम्ही या तर. नको चला हो. पहिला तुम्ही चला चला चला. थांबा के थांबा की जरा. या. थांबा हो का हा. पाणी बघितले की मोठा येते थांबा त्या वाजते हो. काय हे करायचंय. अहो पाय तर काय करणार थांबा थांबा. अहो काय बघल तसं
खोल दिसाले. ती मोटर काढायची कधी तुम्हाला इथं पोहून दुसरीकडे मोटर आपल्याला काढायला जायचं आहे तिकडं गाविरीला. मग तिकडे चला मोटर काढूया. अहो पोवायच नाही तुम्हाला काढायचं कोणती पहिला तुम्हाला इथं पोवायची कोणा मजा आहे आपण तिकडे. थांबा जरा लगवीला आले. खरंच आले काय होय होय लगवी जरा लगेच या थांबा इथंच थांबा. हो लवकर या बघा. येणार की थांबा जरा आलो. अहो ते साहेब पळून गेलेत की चला लवकर. डेपुटी साहेब थांबा थांबा. डेपुटी साहेब गावात पाणी नाही काय नाही काय चाललंय तुमचं? पाणी नाही. पाणी नाही. मी पण होतो गावात 2 दिवस. बघतो आणि सांगतो जरा सरपंचांनी फोन करून बघूया काय नेमकं झालंय. बघा लवकरात लवकर गावाला पाणी सोडायची व्यवस्था करा. बघूया हा. जरा सरपंचांनी फोन लावून बघतो काय नेमकं हे आहे तिथे. हॅलो हॅलो. नमस्कार सरपंच साहेब. हा नमस्कार. काय गावात पाणी नाही म्हणून समजलं तुमच्या मला सांगा लागलाय. हा काय पोझिशन आहे गावात? मी पण 2 दिवस नव्हतो गावात. हा 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 हा. नाही मी जिल्हा परिषदला आहे. डेप्युटी साहेब बर काय माहित आहे हा, की मगाशी 1 तासाभरापूर्वी विराणी रावा बर 2 जण गेल्यात ते पानकिवा मला घेऊन बर आणि झाला असेल की आणि ग्रामसेवक पण त्यांच्या सोबतच आहेत. बर. ते पण गेल्यात. बघा जरा त्यांना फोन करून बघा हा हा आणि सांगा मला जरा फोन करून. ठीक आहे ठीक आहे चालतंय सांगतो तुम्हाला. ठीक आहे ओके. ओके ओके. ऐकलास का? आता सरपंचांनीच फोन केलता. सरपंच म्हणले त्या नियोजनातच आहे. बघूया काय म्हणते आता. फोन करतो म्हणून सांगितलं. मलाच बघ सरपंच. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार. अहो ते फोन केलता मी आता. हा तर काय झालंय ते गेल्यात पण मी पानकी मामाला आता फोन केल्यावर पानकी मामा असं सांगायल्यात की ते काय मोटर रिपेअर करायला गेली नाही. ती कुठं पवत बसले आता बघा. होत बसल्या होय आता ती काय मग आम्हालाच बघायला पाहिजे. होय होय होय. मग असं करा. काय काय झालंय बघतो. माझ्या बरोबर तुमच्या आहे. तुमच्याला घेऊन जातो मी. ठीक आहे ठीक आहे. न्या न्या तुमच्याला न्या आणि ते तेवढं पाण्याची सोय करा तेवढी. होय 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 बघतो मी जाऊन पुढवून बघतो. हा ठीक आहे ठीक आहे. ठेवतो. ओके ओके. बस रे तुमच्या. आपण जाऊन बघूया नेमकं काय झालंय आणि काय नाही ते. बस गाडीवर बस. तुमच्या ही असं पद्धत असते होय मर्दा. काय ग्रामसेवक एकीकडं कामगार एकीकडं फिरायला सगळे कामं आम्हीच करायची पायाल्या. काय करायचं सांग गावातून येऊन झक मारल्यासारखी झाली आम्हाला. डेप्युटी साहेब लोकसेवा. तरी बरं मी दुसऱ्या गावातला मी पाणक्या आणलाय आता म्हणून बरं झालं. आमचा पाणक्या पण गायबच आहे कुठं. काय करायचं सांग. ये बघूया काय काय झालंय. ये बाबा काय काय अवस्था बघ बाबा. ही कशा कशातनं जायला लागायला लागले. डेप्युटी साहेब काय आवडतं काय बघी की तू पाणक्या मामा बघा बाबा काय काय आहे तिथं. जरा काय झाले बघा जरा. कुणीकडे बघायचं? म्हणता तुमच्या बघी तिथंच बिकीच झाले सगळे. हे गावात पाणी कसं येईल. पाणक्या मामा जरा काय काय रिपेअर करा. हे करा. गावाला पाणी पाहिजे. बघा जरा काय काय झाले बघा पाणक्या मामा जरा. हो इथून पाणी गायला लागले. खोलून बघूया की काय हा होतं. बघा काय तर पण जरा लवकर करा. पाणी तर चालेल गावाला पाणी नको. होय 10 मिनिटाचं काम आहे आणि करूया काम. त्याचं काय अडचण नाही. काय पाणक्या मामा 10 मिनिटाचं काम आहे. 2 दिवस गावात पाणी नाही. हे बघायला पाहिजे कोणतं. बरं करा करा असून दे. बोलत बसू नका कसा डक्क्यात करा आणि गावाला पाणी सोडायला पाहिजे. साहेब झालं बघा. झाले ना गावात फोन लावून विचारा तुम्ही कुणाला.
बर बर विचारतो व्यवस्थित झाले ना सगळं झाले ओके ओके लावू फोन आता थांब जरा. लावा की दादमला फोन 2 दिवस झालं बोंबला नाही पाणी नाही म्हणून दादमला लावू म्हणतोस हा लावा 2 दिवस झालं पाणी नाही म्हणून बोंबला नाही हॅलो दादम अरे पाणी चालू केलंय आले का पाणी आले ना फुल फोर्स नाही काय हा 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 बर 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 हा चालू केलं 2 दिवस नव्हतो गावात तर बोंबाबोंब उठल्या पाण्याची हा आल्याबरोबर तुमच्यानं मला सांगितलं मी येऊन सगळं दुसऱ्या गावच्या पाणक्याला आणून तयार करून आता सोडले बघ पाणी हा हा बर 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 सांगा गल्लीत सगळीकडे पाणी व्यवस्थित आले का बघा म्हणा ओके ओके ठीक आहे बरं झालं पाणी आलं ते सकाळी दंगा करत गेलो म्हणून त्यांच्या घरापासून बरं झालं पाणी आलं नाहीतर काय पाणी पेलं असतं पाण्याचा थेंब नव्हता घरात उगाच काय म्हणतात ते निवडून दिलेल्यासारखं काय तर केलीत पोरं चांगली निघलीत कामाची निघलीत ओ ओ या पाण्यात बारडी एवढी पाणी आले 4 दिवसांनी भर भर भरून घेऊया 4-5 दिवसांना आले भरून घेऊया पाण्याची बारडी न्या जरा भार भार जरा पळून चाललाय ओ खरंच सांगतो मला नको नमस्कार नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार राजकारणवाडीचे नूतन ग्रामसेवक लांडगे साहेब यांना पोहता येत नाही तर राजकारणवाडीचे नूतन युवा ग्रामपंचायत सदस्य रावा आणि विरा हे त्यांना पोहायला शिकवत आहेत तर आपण पाहूया ते पोहायला शिकतात की नाही उठा साहेब उठा पहिला उडी मारा द्या बघू खोटे साहेब वाचवा की मला तर आपण लाईव्ह पाहूया लांडगे साहेब पोहायला शिकतात की नाही ते इथं माणसं मारायला आणि या चॅनल वाल्यासनी बातमीच काय करू मला पोहायचं नाही मला पोहायचं नाही मग काय करणार मोटर काढायची असं करलंय तुम्ही नाही हो का बसा उगाच काय तर बोल नका बघा तुम्हाला पोहा यायला पाहिजे हो येऊन नाही तर नाही येऊन दे मग काय कसं करायचं नाही ना ते तुमचं तुम्ही काढा माझी एक विनंती आहे हो का जगलो वाचलो तर माझ्या तेवढ्या त्या ऑफिसला माझं लांडगे साहेब सभागृह म्हणून नाव द्या आणि त्या सभागृहाचं काय ठरवून बसलाय साहेब माळवजी नवीन वस्ती व्हायला नाही त्याला आम्ही तुमचंच नाव देणार आहे म्हणून आईच्या रक्ताच्या टेपाची शपथ अहो चौकीची तर ऐकलं
नमस्कार, राजकारणवाडी लाईव्ह मध्ये आपण पाहत आहोत ग्रामसेवक लांडगे साहेब पोहताना. तर आपण पाहूया ते पोहतात की शहीद होतात. बघा माझा नाद करशील काय झालं मानहानीचा डावा टोकणार मोटर पिटर काय असेल ते तुमचं तुम्ही बघायला मला पवायचं नाही. मी शेवट सांगतोय माझ्या नादाला लागायचं नाही. नाही मला जर हात लावला तर तुमच्या दोघांची नावं लिहणार. पोलीस स्टेशनला मी फोन करणार आता. उद्या पाणी येणार नाही म्हणून आज पाणी जपून वापरा हे अगदी चुकीचं आहे. तर दररोज पाणी जपून वापरा म्हणजे उद्या पाणी येईल. धन्यवाद. आणि ग्रामसेवक कुठं आहे? कुठले का काय आहेत की उड्या माराल्यात? कुठं आहे? आहेत ना मग. आमचा हा एपिसोड कसा वाटला कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.